नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लिक मराठी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने नुकत्याच निवडणुका झाल्यात आणि महिलांच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये टाकायला सुरुवात केलेली आहे. आता पहिले यायचं 1500 रुपये, पण आता शासन 2100 रुपये टाकते. तर आता कोणकोणत्या महिलांना हे पैसे आलेले आहेत किंवा कोणकोणत्या महिलांना हे पैसे आलेले नाहीत याची छाननी आपण करतोय. तर आता बऱ्याचशा महिलांना 2100 रुपयाचा हप्ता आत्तापर्यंत आलेला नाही. तुम्हाला जर का हप्ता आत्तापर्यंत 2100 रुपयाचा आलेला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही अशी कागदपत्रे आहेत, ती कागदपत्रे जर का तुम्ही सबमिट केलेली नसतील किंवा तुमच्याजवळ तयार नसतील तर तुम्हाला हे पैसे कधीच मिळणार नाहीत. मित्रांनो, मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. तुमच्याकडे अशी काही कागदपत्रे आहेत, जी कागदपत्रे तुमच्याजवळ जर का तयार नसतील किंवा तुम्ही यासाठी जर का अपात्र ठरत असाल तर शासनाने असे काही नवीन नियम काढलेले आहेत जेणेकरून महिला अपात्र ठरत आहेत आणि त्यामुळे ह्या महिलांना पैसे आलेले नाहीत. बऱ्याचशा महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, पण ज्यांना पैसे मिळालेलेच नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्या महिलांना पैसे 2100 रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना का पैसे मिळाले नाहीत हे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, तर त्यामधल्या 10 जिल्ह्यांना पैसे यायला सुरुवात झालेले आहेत. ते कुठले जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, आता हे जे पैसे यायला लागलेत या पैशांमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, परंतु काही महिलांना पैसे जमा झालेले आहेत आणि काही महिलांना पैसे जमाच झालेले नाहीत. आता त्याची कुठली कारणं असू शकतात? तर मित्रांनो, एक मेन कारण म्हणजे तुमचं बँकेच्या अकाउंटला डीबीटी लिंक असणं. तर हे जर का डीबीटी लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे येतात. आता पूर्वी जर का तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील तर पूर्वीचे पैसे आलेले असतील म्हणजेच त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे पुन्हा येणार 2100 रुपये. आता मित्रांनो, तुम्हाला या अगोदर किती पैसे आलेले आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत आत्तापर्यंत. त्याच पद्धतीने तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. आता मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्हाला जर का पैसे आलेले नसतील तर त्याचं कारण काय असू शकतं? आता मित्रांनो, महाराष्ट्रात नवीन सरकार आलेलं आहे, तर आता ह्या सरकारने अर्जाची छाननी करायचं ठरवले. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरलेला होता तर त्यावेळेस हे अर्ज जे आहेत तर त्या अर्जाची छाननी करायची ठरवलेलं आहे. म्हणजेच तुमच्या जर का नावात मिसमॅच असेल, तुमची जन्मतारीख आधार कार्डवरती वेगळी आणि इतर डॉक्युमेंट जन्माच्या दाखल्यावरती किंवा उत्पन्नाच्या दाखल्यावरती जर का वेगळी असेल तर तुमचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात येणार आहे आणि तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाहीत. आता तुम्हाला यासाठी काय काम करायचं आहे? जर का असं असेल तर तुम्हाला लगेच जाऊन आधार सेंटरला जाऊन तुमच्या आधार कार्डमध्ये करेक्शन करून घ्यायचं आहे आणि दोन्ही डॉक्युमेंटवरती सेम स्पेलिंग किंवा सेम डेट ऑफ बर्थ करून घ्यायचे आहे. आता हा झाला जर का डॉक्युमेंटमध्ये मिसमॅच असेल तर त्याचा विषय. परंतु दुसरा सुद्धा विषय असू शकतो की तुमचं आधार डीबीटी नसेल. जर का आधार बँकेशी संलग्न नसेल तरीसुद्धा तुमचे पैसे येणार नाहीत. आता मित्रांनो, महत्त्वाचा विषय असा आहे की शासनाने अटी काय दिलेल्या आहेत किंवा अटी शर्ती कोणत्या लावलेल्या आहेत. जर का छाननी केली शासनाने तर तुम्हाला कोणत्या अटीद्वारे पैसे मिळणार नाहीत. तर पहिला मुद्दा असा आहे की तुमचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलं पाहिजे. आता तुमचं जर का 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, आत्ताच तलाट्याकडे जायचं आहे आणि तलाट्याकडून जर का तुम्हाला पॉसिबल होत असेल तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आत्ताच काढून घ्यायचा आहे. जर का तुम्ही आत्ताच काढून घेतला तर ज्यावेळेस छाननी होणार आहे त्यावेळेस भरपूर लोकांची गर्दी होणार आहे तलाठी ऑफिसला. तुम्हाला आत्ताच दाखला का काढून घ्या म्हणतोय? तर ज्यावेळेस अर्जाची छाननी होईल त्यावेळेस भरपूर लोकांची तलाठी ऑफिसला गर्दी होणार आहे आणि त्यावेळेस पॉसिबल होणार नाही की 2.5 लाखापेक्षा कमी दाखला तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आत्ताच 2.5 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. आता उत्पन्नाचा दाखला काढून घेतला त्यानंतर ना दुसरं एक कारण असू शकतं, तुम्ही जर का शासनाला इन्कम टॅक्स भरत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. तर ह्यामध्ये काय ऑप्शन नाही. जर का इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्याच पद्धतीने पुढचा मुद्दा काय असू शकतो? तर तुम्ही जर का दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. आता तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा म्हणजेच तुमची निराधार योजना जी असते त्यामधून 1500 रुपयाचा तुम्हाला लाभ होतो. त्याच पद्धतीने PM किसान योजना जी आहे, जी शेतकऱ्यांसाठी आहे, नमो शेतकरी योजना आहे, तर या योजनांचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. अशा पद्धतीचे मित्रांनो, अर्जाची जी छाननी केल्यानंतर ही संपूर्ण जी दुबार जी नावे आहेत ती संपूर्ण नावे पुढे येणार आहेत. तर त्याच पद्धतीने तुमचं जर का ऑलरेडी तुम्ही जर का लाभ घेत असाल तर तुम्ही लगेच आत्ता अर्ज रद्द करून घ्या. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्ही जर का अजून सुद्धा व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळते. आणि तुमच्याकडे जर का ट्रॅक्टर असेल
तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु ट्रॅक्टर असून दुसरं कुठलं जर का 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला मात्र पैसे मिळणार नाहीत. तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तुमच्याकडे जर का 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचे मित्रांनो एक महत्त्वाची अशी अपडेट होती. तुम्हाला जर का आतापर्यंत पैसे जर का मिळाले नसतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आम्ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो. चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.